नागपूर शहराचं वैभव ओळखल्या जाणाऱ्या अंबाझरी तलावाला जलपर्णीच्या विळख्याने पूर्णतः घेरलेला आपण बघू शकतो की तुम्ही जर का या अंबाझरी तलावाच्या या बॅकवॉटरमध्ये जर आले ना तर साधारण 400 एकरचा हा संपूर्ण समोर दिसणारा हा परिसर आहे आणि पूर्ण तो जलपर्णीच्या खाली गेलेला आहे। त्यामुळे निश्चितच या तलावाच्या पाठीमागे असणारा हिंगणा MIDCचा परिसर असेल किंवा वाडी नगर परिसरचा परिसर असेल तिथं जे येणारं दूषित पाणी आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही जलपर्णी इथे तयार झाल्याचं बोललं जातं आहे आणि प्रशासनाचं याकडे लक्ष नाही का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी प्रशासनाला ही गोष्ट लक्षात आणून दिली, त्यानंतर प्रशासनाने या संपूर्ण गोष्टीला गांभीर्याने घेतलं। आता प्रशासन नेमकं यावर काय उपाययोजना करत आहे आणि ते आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे देखील ते काय मागणी करणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, तुम्ही काय मागणी करणार आहात? बघा, हे अंबाझरी तलाव हे नागपूरचं वैभव असलेलं आहे, भोसलेकालीन हा तलाव आहे आणि अनेक वर्ष नागपूर शहराला पाणीपुरवठा करणारा हा तलाव आहे आणि यामध्ये आज दूषित पाणी आल्यामुळे कुठेतरी हा पाणीपुरवठाही बंद झाला आणि कुठेतरी आज हे दूषित पाणी वाढत असल्यामुळे वाडी नगर परिषदेचं सिवरेजचं पाणी असणार किंवा MIDCचं केमिकलचं पाणी असणार किंवा डिटर्जंटचं पाणी असणार, त्यामुळे हे सगळं इथे मोठ्या प्रमाणात हे तलाव प्रदूषित झालेला आहे आणि आज या जलपर्णीने हा तलाव पूर्ण ग्रसलेला आहे। त्यानंतर दरवेळेस नागपूर महानगरपालिके प्रोक्लेनच्या माध्यमातून याची सफाई करत असतात। जर आपण मागे बघितलं तर हे सफाई केलेलं हे आहे, पण याचं हे काही सोल्युशन नाही आहे जोपर्यंत हे STP होणार नाही। मी मागील अनेक वर्षापासून या अंबाझरी तलावाच्या दूषित पाण्याच्या संदर्भातला विषय मांडत आलेलो आहे। मागे एक 3 MLDचं STPचं प्लॅन्ट NITने याच्यावर उभारलेलं होतं, पण 3 MLD पुरेसं नव्हतं। 11 MLD वाडीनगर परिषदमधनं पाणी येतं आणि 2 MLD MIDCमधनं पाणी येतं, तर हे जवळपास 13-14 MLDचं इथे दूषित पाणी रोज यामध्ये मिसळत असतं आणि हे तलावाचं पाणी दूषित होत चाललेलं आहे। मोठ्या प्रमाणात सकाळला नागपूरकर इथे मॉर्निंग वॉकला येतात, कुठंतरी नागपूरची जी जैवविविधता याला नियंत्रित करण्याचे काम या अंबाझरी वन परिक्षेत्राच्या माध्यमातून होतं। मात्र आता हे प्रदूषणाच्या विळख्यात आल्यामुळे एक मोठं संकट पुढे राहिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना काय विनंती करणार आहे तुम्ही? मी आज मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भातलं एक पत्रही देणार आहे आणि त्यामध्ये या तलावावरती काय काय उपाययोजना आपल्याला करायच्या आहे, या तलावाला परत पुनरुज्जीवित करण्याकरता, या तलावाला सुरक्षित ठेवण्याकरता आणि या अंबाझरी तलावाला परत नागपूरचे वैभव करण्याकरता आपल्याला काय काय उपाययोजना करण्याचे या संदर्भातलं एक पत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही देणार आहे। हा अंबाझरी क्षेत्र परिसर, हा जो परिसर आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात येतो आणि निश्चितच याचं जतन करण्याचं काम जबाबदारी आमची सर्वांची आहे। तर याचं जतन करण्याचं जे उपाययोजना आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांना मी भेटून देणार आहे। आपण बघू शकतो की अंबाझरी तलावाला वाचवण्यासाठी नागपूरकर पुढे धाडसावलेले आहे आणि परिणय फुके यांनी देखील पुढाकार घेतलेला आहे। निश्चितच आज मुख्यमंत्र्यांना ते या गोष्टीची जाणीव करून देणार आहे, माहिती देणार आहे, कारण की अंबाझरी तलाव हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा भाग देखील आहे। त्यामुळे निश्चितच यामधनं सकारात्मक तोडगा निघेल आणि लवकरात लवकर या तलावामध्ये असणारी ही जलपर्णी कायमची नाहीशी केली जाईल असा विश्वास नागपूरकरांकडून व्यक्त केला जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।